नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का साड्यांच्या घड्या कशा घालायच्या आहे जेणेकरून कपाटात खूप इझिली बसतील. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे पहा, मी ही साडी घेतलेली आहे. आता इथे ही साडीसुद्धा मी घेतलेली आहे. अशा 4-5 साड्या मी घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला मी दाखवणार आहे की ह्याच्या आपण कशा प्रकारे घड्या घालायच्या आहे ते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला समजेल कशा प्रकारच्या घड्या घातल्याने आपल्या कपाटात जागासुद्धा जास्त लागणार नाही. तर इथे पाहू शकता, मी 4-5 साड्या घेतलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला समजेल की साड्यांच्या घड्या कशा घालायच्या जेणेकरून कपाटातसुद्धा जागा कमी लागणार आहे. तर आता मी तुम्हाला इथे घडी कशी घालायची आहे ते दाखवणार आहे. तर आता पाहू शकता तुम्ही, मी साडी पूर्ण पांगून इथे अशी टाकलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, त्याची घडी कशी घालायची. अशा प्रकारे तुम्ही एका साईडने त्रिकोण करू शकता, त्यानंतर दुसरा करू शकता. ओके, त्यानंतर आपण दुसऱ्या साईडने असा कोन करायचा आणि परत एक कोन करून घ्यायचा आहे. आता इथे पाहू शकता तुम्ही, इकडच्या साईडने करायचा आणि असा कोन करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही साडी पॅक करायची आहे. पाहू शकता तुम्ही त्रिकोण घडी कशी रेडी झालेली आहे ते. मैत्रिणींनो, तुम्हाला ही घडी कशी वाटली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. किती छोटीशी आणि छान अशी घडी रेडी झालेली आहे ना. आवडली ना तुम्हाला ही ट्रिक? तर आता सेकंड घडी पाहूया. तर अशा प्रकारे साडी टाकून घ्यायची आहे आणि आता आपण ती कशा प्रकारे घडी घालायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. बॉक्स घडी. तर अशा प्रकारे 2 फोल्ड करून घ्यायचे आहे आणि इकडनं मोठा फोल्ड करायचा आहे. आता काय करायचे आहे, आपण तो फोल्ड 2 केलेले आहे ना, ते पॅक आणि सॉफ्ट करायचे आहे जेणेकरून आपली घडी मोठी होणार नाही आणि छोटी पण कपाटात बसेल. तर अशा प्रकारे तुम्ही बॉक्स घडी करू शकता. पाहू शकता किती छान अशी घडी झालेली आहे ना. छान ट्रिक. तर ही पण ट्रिक तुम्हाला कशी वाटली आहे मला नक्की सांगा बरं का मैत्रिणींनो. आता मी थर्ड ट्रिक दाखवणार आहे, तिसरी. तर इथे काय केलं आहे, मी ही साधी साडी घेतलेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये पॉकेट घडी कशी करायची आहे हे पाहणार आहोत. तर मी अशा प्रकारे हिची पण अशी घडी घातलेली आहे आणि अशी पांगवलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही परत फोल्ड करू शकता, सेकंड फोल्ड करू शकता आणि छोटीशीच फोल्ड करायची आहे. त्यानंतर इथे मोठा फोल्ड करायचा आहे आणि आता आपण हे दोन फोल्ड केलेले आहे ना, हे असे त्याच्या पहिल्या फर्स्ट पदरात टाकायचे आहे. ही आहे झाली पॉकेट घडी आणि याच्यामध्ये तुम्ही पेटीकोटसुद्धा टाकू शकता आणि आपला पेटीकोटसुद्धा ह्या पॉकेट घडीमध्ये राहील. पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे पॉकेट घडी झालेली आहे ना. आवडली ना तुम्हाला ही ट्रिक? पाहू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला चौथी ट्रिक दाखवणार आहे. अशा प्रकारे तुम्ही ही साडीसुद्धा अशा प्रकारे घडी करू शकता आणि 2च इकडनं एक भाग घ्यायचा आणि इकडनं मोठा भाग घ्यायचा आणि नंतर परत फोल्ड करायचं. हे असा भाग छोटा असा फोल्ड करून त्याच्यामध्ये आपण परत अशी साडी पॅक करायची आहे. ही पण ह्याच्यामध्ये पॅक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे पॅक झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये ब्लाऊज कसे टाकायचे आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता आपण ब्लाऊज पण त्याच्यामध्ये पॅक करू शकतो जेणेकरून आपल्याला दुसरीकडे ठेवायचे काम पडणार नाही आणि मग त्यामुळे आपल्याला जागासुद्धा कमी लागणार आहे. तर मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्हाला किती छान अशा मी घड्या घातलेल्या आहे. आवडल्या ना तुम्हाला ट्रिक ह्या? तर ह्याच्यापैकी तुम्हाला कुठली घडी आवडली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पाहू शकता तुम्ही किती छान अशा घड्या घातलेल्या आहेत. जागासुद्धा कमी लागते. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद.